तमाम शिवप्रेमींना विनंती आहे, राष्ट्रगीत झाल्याशिवाय कोणीही आपली जागा सोडणार नाही। न भूतो न भविष्यती, अवर्णनीय, रोमहर्षक, अद्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। खऱ्या अर्थानं या चिमुकल्यांनी, भोंडवे पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हा जो शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी सादर केला, सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा सर्व विद्यार्थ्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं। खऱ्या अर्थाने स्वराज्य या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे, प्राप्त झालंय, परंतु हा स्वराज्याचा विचार, हा स्वराज्याचा नंदादीप असा तेवत राहावं आणि खऱ्या अर्थाने हे संपूर्ण विश्व सुखी व्हावं अशी आपण या ठिकाणी प्रार्थना करूया। जय शिवराय, जय भवानी। या स्वराज्याच्या कार्यक्रमानंतर हा स्वराज्याचा नंदादीप असा तेवत राहावं आणि हे संपूर्ण जग सुखी व्हावं यासाठी सद्गुरू वामनराव पै यांची विश्व कल्याणाची प्रार्थना स्फूर्ती गीत आपण या ठिकाणी सादर करतोय। हे जग सुखी व्हावे। लाईट ऑन करा, लाईट। पुढे पुढे जावे, हे राष्ट्र आमचे सर्वार्थाने पुढे पुढे जावे, हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे। नकळत क्रांती जीवन विधेची जगतारक आहे, हे जग सुखी व्हावे।
जग सुखी व्हावे, हे 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 जग सुखी व्हावे. धन्यवाद. छत्रपती युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आधुनिक शिक्षण पद्धती कशी अंगीकारावी, कशी अंगीकारावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे दूरदृष्टी, समर्पण, कष्ट यांच्या संयोगातून शिक्षण क्षेत्रात आदर्श निर्माण करणारे, ज्यांच्यामुळे तुम्ही हा सोहळा आपल्या डोळ्यामध्ये साठवू शकलात. आपल्या भोंडवे पाटील पब्लिक स्कूलचे संचालक माननीय श्री भोंडवे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी तमाम शिवप्रेमींना या ठिकाणी संबोधित करावं. जय जिजाऊ, जय भवानी. आज या ठिकाणी आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वराज्य ही संकल्पना या ठिकाणी आपल्या समोर मांडली आहे आणि प्रत्येकाला वाटतं शिवाजीची गरज आहे, परंतु शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरात ही जी म्हण आहे ही आता आपल्याला बदलायची आहे. प्रत्येक आई वडिलाला असं वाटलं पाहिजे की मी शिवाजी घडवते आणि आजच्या या काळामध्ये आपले हे जे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आहेत, त्यांच्या हातामध्ये आपल्याला तलवारी, ढाली, बंदुका किंवा बॉम्बगोळे न देता त्यांच्या हातात आपल्याला कॉम्प्युटरचा माऊस आणि पेन त्या ठिकाणी देऊन आपल्याला या जगामध्ये आपल्या देशाला एक नंबर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मला खात्री आहे आपण जर सर्वांनी ठरवलं एक छत्रपती स्वराज्य निर्माण करू शकतात, तर आपण इतके सर्वजण जर ह्या कामाला लागलो तर निश्चित आपला देश जगाच्या पाठीवर पुढे जाईल आणि जग सुखी होईल. आणि ह्या होण्यासाठी माझ्या सर्व पालकांना, माझ्या सर्व शिक्षकांना, माझ्या सर्व विद्यार्थ्यांना परमेश्वर शक्ती आणि बुद्धी देवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि यानंतर आपण राज्यगीत आणि राष्ट्रगीत घेणार आहोत. नंतर हे ग्राउंड सोडणार आहोत. जे विद्यार्थी पार्टिसिपेट होते त्यांना कलेक्ट करण्याची जास्त घाई करू नका, गडबड करू नका. सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत, व्यवस्थित तुमच्या हातामध्ये ते मिळतील. फक्त मॅडम सांगेल त्या सूचना लक्ष द्या. आपण सर्वांनी गेल्या 15 दिवसापासून खूप सहकार्य केलेलं आहे. रात्रीची मुलं प्रॅक्टिसला पाठवली त्याबद्दल सर्व पालकांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर शरण्याला मी विनंती करेल की या संपूर्ण कार्यक्रमाचं तिनं आभार प्रदर्शन करावं. बिरबिरणाऱ्या पाखरांना आभाळाची जोड आहे. बिरबिरणाऱ्या पाखरांना आभाळाची जोड आहे. दिवस मावळू लागतो तशी घरट्याची ओढ आहे. घरट्याकडे जाण्यापूर्वी आणि स्वराज्य या स्नेहसंमेलनाच्या प्रसंगी आभार आपले मानत आहे. स्वराज्य या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आदरणीय श्री विलासबाबू बुमरे साहेब, सौ हर्षदादा इसिरशाद, श्री रामदेव साहेब गाडगे साहेब, सौ माधुरी देलाल मॅडम, या सर्व
या सर्व मान्यवरांचे मी माझ्या शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानते. तसेच ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आम्हाला खूप पाठबळ दिले. आपले विद्यार्थी चांगले नागरिक बनावे व हा देश जगाच्या पाठीवर सुखी व संपन्न देश बनावा असे स्वप्न उराशी बाळगणारे आमच्या शाळेचे अध्यक्ष श्री हनुमानराव भोंडवे साहेब यांचे सुद्धा मी खूप आभार व्यक्त करते. तसेच शाळेच्या सचिव सौ मीनाक्षीताई भोंडवे मॅडम यांचेही मी खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच शाळेचे उपमुख्य अध्यापिका सौ शर्मिष्ठा दत्ता मॅडम, माध्यमिक विभाग प्रमुख राणी सावंत मॅडम, प्राथमिक प्रमुख गहना श्रुतीच्या मॅडम यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी खूप मेहनत घेऊन एखाद्या पात्रात प्रत्यक्ष शिरकाव कसा करावा याचे सर्व बारकावे आम्हाला शिकवले असे आदरणीय श्री निकेश सर, श्री आकाश सर, श्री रुपेश सर, श्री पंकज सर यांचे देखील मी शतशः आभार व्यक्त करते. त्याचबरोबर सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी देखील या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खूप मेहनत घेतली. त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा खूप आभार व्यक्त करते. तसेच सॉन्ग सिस्टम हँडलिंग ओमकार सर यांचे सुद्धा मी खूप आभार व्यक्त करते. तसेच या कार्यक्रमास पालकांनी देखील बहुसंख्येने उपस्थित राहून उदंड असा प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थी. तुम्ही सुद्धा उत्साहात या कार्यक्रमात भाग घेऊन प्रभावी सादरीकरण करून सर्वांना प्रभावित केले. त्यासाठी सुद्धा तुम्ही या कौतुकास पात्र आहात. शेवटी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संपवते. जय हिंद, जय शिवराय, धन्यवाद. धन्यवाद शरण्या. यानंतर कार्यक्रमाची सांगता ही राज्यगीताने व राष्ट्रगीताने होणार आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या जागी उभं राहावे. परेड एक साथ खड़े होंगे, खड़ो. परेड सावधान. परेड विश्राम. परेड सावधान. एक साथ ऊंची आवाज में राज्य गीत शुरू करेंगे. शुरू कर. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीन आम्हा तुझी मुडी ही गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा शिव गरजतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निगडाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेडी फॉर नेशनल एंथम. एक साथ ऊंची आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव
भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. जय जवान, जय जवान, जय जवान. हँड्स डाऊन. परेड. विश्राम. उपस्थित सर्व पालकांना सूचना आहे, सर्वांनी शिस्तीने संयमाने या ठिकाणी प्रांगण सोडायचंय. लहान मुलांना, वयोवृद्ध व्यक्तींना ग्राउंडच्या बाहेर जाण्यासाठी सुरुवातीला मदत करा. त्यांना सुरुवातीला ग्राउंडच्या बाहेर जाऊ द्या. एकदम शिस्तीने आपण या ठिकाणी प्रांगण सोडायचंय. कोणी घाई करणार नाही, कृपया याची नोंद घ्या. ऐका, जे पालक आपल्या मुलांना सोबत घेऊन जाणार आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे. 3री आणि 4थीचे मुलं ह्या छोट्या गेटमधून जातील. 5वी, 6वी, 7वीचे मुलं 5वी, 6वी या मोठ्या गेटमधून मुलं जातील आणि 8वी, 9वी, 10वी समोरचं जे गेट दिसतंय त्या गेटमधून 8वी, 9वी, 10वीचे मुलं जातील. कृपया पालकांनी या सूचनेचं पालन करावं. सर्व पालकांना पुनश्च एकदा विनंती आहे, छोटे छोटे मुलं असतील, वयोवृद्ध पालक असतील, कृपया त्यांना ग्राउंडच्या बाहेर सुरुवातीला जाऊ द्या. आपण नंतर गेलं तरी चालेल. एकदम शिस्तीने संयमाने आपण या ठिकाणी ग्राउंड सोडायचंय. ज्या ज्या व्यक्तींचे वाहन बाहेर पार्क केलेली आहेत त्यांनी कृपया सावकाश पद्धतीने आपली वाहनं बाहेर काढायची आहेत. या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान आपण जे सहकार्य केलं, आपल्या सहकार्याची मोलाची भूमिका खऱ्या अर्थाने भोंडवे पाटील पब्लिक स्कूल आपल्या सदैव ऋणात राहील. अशाच प्रकारचं सहकार्य, अशाच प्रकारचं प्रेम आपल्या सर्वांचं भोंडवे पाटील पब्लिक स्कूलवर असावं असे मी आपल्या सर्व